मुरुक्कू क्रिस्पी आणि टेस्टी, अगदी खुसखुशीत आणि टेस्टी आहे। मोडून दाखवते। आज आपण बघणार आहे एक नवीन रेसिपी, मुरुक्कू। क्रिस्पी, टेस्टी, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी एक रेसिपी आहे। चहासोबत किंवा अधूनमधून काहीतरी खावंसं वाटलं तर तेव्हा आपण मुरुक्कू करू शकतो। अतिशय छान टेस्टी लागते। एकदा तरी तुम्ही नक्की करून बघा, सर्वांनाच आवडेल। दुकानातून आणण्यापेक्षा घरीच बनवा, पटकन होते आणि सोपीही आहे। स्वस्तही पडेल आणि केव्हाही घरी बनवून पटकन खाऊ शकता। तर आता करूया मुरुक्कू। मुरुक्कूसाठी तुम्ही हे सगळं साहित्य बघताय। हे आहे तांदळाचं पीठ 2.5 वाटी। हे पीठ तुम्ही दुकानातून आणू शकता। अर्ध्या वाटी डाळ्या, फुटाणा डाळ आणि उडदाची डाळ। या ठिकाणी तुम्ही उडदाचं पीठ किंवा डाळीचं पीठ घेऊ शकता। हे आहे काळे तीळ, लाल तिखट, मीठ, ओवा, जिरं, हिंग। तांदूळाचं पीठ रेडीमेड आणा किंवा घरी असलं तर घरचं पीठ वापरा। अर्धी वाटी उडदाची डाळ भाजून घेऊया। थोडासा गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। डाळ भाजून आपण काढून घेतली। आता ह्या डाळ्या यांना जास्त भाजण्याची गरज नाही, फक्त थोड्याशा गरम करून घ्यायच्या आहेत। करून घेऊया। भाजून घेतलेली उडदाची डाळ आणि डाळ्या यांचं पीठ करून घेऊया। आता हे दळून घेतलेलं पीठ आपण चाळून घेऊया, कारण याच्यामध्ये एखादा उडदाच्या डाळीचा कण वगैरे असेल तर ते निघून जाईल। हे बघा, हे पीठ आता आपण चाळून घेतलंय। पाणी गरम करायला ठेवलंय, कारण आपल्याला गरम पाणी पीठ भिजवताना वापरायचं आहे। हे घेतोय आपण 2.5 वाटी तांदूळाचं पीठ। त्यात हे अर्धी वाटी भाजून घेतलेली उडदाची डाळ आणि डाळ्या भाजून घेतलेल्या त्याचं हे पीठ आपण मिक्स करून घेऊया। हिंग, जिरं, ओवा, हळद, लाल तिखट, पोह्याचा 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ, साधारण पोह्याचा 1 चमचा आणि हे आहेत काळे तीळ। मुरुक्कूमध्ये ते छान दिसतात आणि टेस्टही छान लागते। पिठात हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। आता मोहनसाठी 2 ते 3 पोहा चमचे आपण गरम तेल टाकून घेणार आहे। 3 पोहा चमचे पिठात हे मिक्स करून घेऊया। हाताने पीठ चोळून घ्यायचे, म्हणजे मोहन छान त्याला पिठाला मस्त लागेल। या ठिकाणी तुम्ही बटरही वापरू शकता। तेल टाकल्यामुळे मुरुक्की ही अगदी क्रिस्पी येते। आता थोडं थोडं गरम पाणी टाकून घ्यायचंय, 1-1 वाटी असं, आणि हे पीठ छान भिजवून घ्यायचंय। यात आपण थोडी काळी मिरी पूड टाकून घेऊया। हे पीठ आपल्याला 2 पद्धतीने भिजवता येतं। तुम्ही पिठामध्ये वरून गरम पाणी टाकून भिजवा, किंवा एका कढईमध्ये जेवढं पीठ आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घ्यायचे आणि त्या पाण्यामध्ये हे सगळं तिखट, मीठ, हळद, काळं मिरपूड, काळे तीळ
हे सगळं साहित्य त्या पाण्यात टाकून घ्यायचं आहे, उकळलेल्या पाण्यात, आणि त्याच्यामध्ये हे पीठ टाकून ते पीठ मिक्स करून गोळा बांधून घ्यायचा आहे. अशा दोन्ही प्रकारांनी हे पीठ आपल्याला भिजवता येतं. पीठ हे थोडंसं सैल भिजवायचं आहे. साधारण जेवढं पीठ असतं तेवढं पाणी लागतं. अशा पद्धतीने आपण मुरुक्कूसाठी पीठ भिजवून घेतलंय. जास्त घट्ट भिजवायचं नाही. तुम्हाला जर पांढऱ्या मुरुक्कू तयार करायचे असतील तर त्याच्यामध्ये तिखट घालू नका, म्हणजे नमकीन अशा मुरुक्कू पांढऱ्या रंगाच्या होतील. आणि तिखट हवं असेल तर तिखट घाला. तिखट घातल्यामुळे रंग थोडासा पांढरा न येता थोडा लाल येईल. आता इथं मी या सोऱ्याचा वापर करणार आहे. मी त्याच्यासाठी जाळी घेतली आहे. जाळी आपण लावून घेऊ. थोडंसं तेल लावून घेऊया. पिठाचा लांबट गोळा तयार करून आपण सोऱ्यामध्ये टाकून घेऊया. अशा प्रकारे ताटलीवर आपण हे मुरुक्कू पाडून घेऊया. छोट्या मोठ्या कशाही पडल्या तरी हरकत नाही. आणि थोडंसं इथं प्रेस करून घेऊया, म्हणजे तेलात त्या सुटणार नाहीत. अशा प्रकारे आपण ती एक एक ताटलीमध्ये पाडून घ्यायची, म्हणजे टाकायला अगदी सोपी वाटते. किंवा झाऱ्यावरती सुद्धा एक एक टाकून तेलात सोडू शकता. पुन्हा त्याचा वापर आपण करू शकत नाही, त्यामुळे तेल हे प्रमाणात घ्यायचं आहे. तेल तापलं आहे. आपण थोडासा एक तुकडा टाकून बघितला आहे. झाऱ्यावरती घेऊन आता आपण ते तेलात सोडून देऊया. तेल तापल्यानंतर मी गॅस बारीक केला आहे. तेलात टाकल्यानंतर आपण ते लगेच हलवायचं नाही आहे, नाहीतर मग ते इकडे तिकडे असं पसरेल आणि मोकळ्या होतील त्या मुरुक्कू. तेलात जरा थोड्या प्रमाणात तळून झालेली आहे, म्हणजे आता ती स्प्रेड होणार नाहीत. खायला अतिशय सुंदर लागतात. क्रिस्पी आणि खुसखुशीत, चवीलाही सुंदर लागतात. लहान मुलांना तर फारच आवडतात. तुम्ही या प्रवासात किंवा टी टाईमसोबत किंवा आठवण आली की अधूनमधून केव्हाही कुठेही तुम्ही एन्जॉय करू शकतात, खाऊ शकता. असा हा पदार्थ आहे आणि कोणालाही सहज जमेल, सोपी आणि पटकन होणारी. दिवाळीच्या वेळी सुद्धा तुम्ही करू शकता. बघू शकता. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरच्या इतरही सोप्या आणि छान छान रेसिपी जरूर बघा आणि सबस्क्राईब करा. घरी वापरलेल्या तेलात आणि घरच्या साहित्यात मी इथे शेंगदाण्याच्या तेलाचा उपयोग केला. काढून घेऊया. पुन्हा टाकून घेऊया 1 किंवा 2. मी झाऱ्यावर घेऊन टाकते. गॅस मिडियमच आहे. तेल तापल्यानंतरच आपण त्यात मुरुक्कू टाकायचे आहेत, तळायचे आहेत, नाहीतर मग त्या चांगल्या तळल्या जात नाही व्यवस्थित. आता आपण त्याला 1 मिनिटाने झारा लावून हलवणार आहे, नाहीतर मग त्या पसरतात. इतक्या छान मुरुक्कू होतात. बाहेरून जशा मिळतात साऊथला, अगदी तीच टेस्ट या मुरुक्कूची आहे. जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणात आणि त्याच पद्धतीने बनवा, म्हणजे तशाच मुरुक्कू तुम्हाला घरी तयार होतील आणि तुम्ही एकदा कराल तर त्या पुन्हा पुन्हा कराल, इतक्या छान होतात. दुसऱ्या बाजूने तळून घेऊया.
एकदा तेल तापून झाल्यानंतर मीडियम गॅसवरती ह्या मुरुक्कू तळायचे आहेत. गॅस हा स्लो नाही ठेवायचा. एकदा मुरुक्कू तेलात टाकल्यानंतर लगेच उलटवायच्या नाही आहे, नाहीतर त्या सगळ्या अशा स्प्रेड होतात तेलामध्ये. त्यामुळे झारा लावल्यानंतर वरून जरा असं कडक जाणवलं की नंतरच मग त्या उलटवायच्या आहेत. म्हणजे त्या एका बाजूने झाल्या हे लक्षात येतं. तोपर्यंत त्या उलटवायच्या नाही. मुरुक्कू तळताना मीडियम गॅसवरच तळायचे, मंद गॅसवर तळायचे नाही. मुरुक्कू करताना पिठामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे आवडेल ते मसाले घालू शकतो. कस्तुरी मेथी, कलौंजी, पांढरे तीळ, चिली फ्लेक्स, काळं मिरपूड, धणे जिरे पूड, काळे तीळ हे आवडतील ते मसाले आपण पिठामध्ये टाकू शकतो. आणि कुठल्याही प्रकारच्या आकारामध्ये आपण ते करू शकतो. गोल रिंग किंवा चकली, कडबुले किंवा हे अशा प्रकारचे जे आता आपण केलेत तसे अशा कुठल्याही आकारामध्ये आपण ते करू शकतो. टेस्ट ही सारखीच येते. फक्त पांढऱ्या रंगाचे नमकीन असे मुरुक्कू करायचं असेल तर त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं नाही, म्हणजे पांढऱ्या रंगाचे असे छान मुरुक्के तयार होतात. जर तुम्हाला अशा प्रकारच्या हव्या असतील लाल तिखट घालून तर अशाही करू शकतात. तयार आहेत आपल्या मुरुक्कू. क्रिस्पी आणि टेस्टी. अगदी खुसखुशीत आणि टेस्टी आहे. मोडून दाखवते. आवाज ऐकू शकताय तुम्ही. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.